आता 9:30 वाजता आहेत आणि मला दुरून मेसेजेस येत आहेत की घर खूप लांब आहे, लवकर ये, तुला एकटेलाच यायचं आहे. अशा गोष्टींमुळे मी इतकी वैतागली आहे की मी काहीच करू शकत नाही. अशा वेळी नेमकं करायचं तरी काय? बघा, अडचण आपल्याला याची नसते की कुणी आपल्याला बोललं की आमचं ऐक, आमच्या दबावाखाली राहा किंवा आमची आज्ञा पाळ. आपल्याला खरी अडचण या गोष्टीची असते की आपण आतून त्यांच्या या गोष्टी मांडण्यासाठी हतबल असतो. ही हतबलता संपायला हवी. एकदा का ही हतबलता संपली की मग बाहेरून कोणी काही बोलत राहो, आपल्याला काय फरक पडतो. लोक बोलतातच यासाठी कारण त्यांना ठाऊक असतं की हिला बोललं की ही दबेल, झुकेल, हिच्यावर परिणाम होईल. आणि हे जग तुमच्यावर जे मोठमोठे पहारे लावतं की तू मुलगी आहेस, स्त्री आहेस, कुणीतरी तुझ्यासोबत वाईट करेल. आणि वाईट म्हणजे जास्तीत जास्त हेच म्हटलं जातं की कुणीतरी येऊन तुझ्या शरीराला विटाळेल, तुझ्यासोबत शारीरिक हिंसा करेल, बलात्कारासारख्या गोष्टी बोलल्या जातात. तर हे ऐकायला कसंही वाटलं तरी मी ज्या भूमिकेतून बोलतोय ती गोष्ट नीट समजून घ्या. असं म्हणता आलं पाहिजे की समजा तसं काही झालं तरी ठीक आहे, आम्ही ते झेलून येऊ. शरीरासाठी आपण आयुष्याला गुलाम बनवून ठेवावं इतकी ही मोठी गोष्ट नाही आहे. आता तुम्ही रस्त्याने जात असाल आणि मागून कुत्री भुंकली तर त्याने तुम्ही काही घाण थोडीच होता. आयुष्य खूप मोठं आणि सुंदर आहे. आयुष्यात मोठी आणि उच्च कामं करायची आहेत. कुत्र्यांच्या आणि कावळ्यांच्या भीतीपोटी घरात थोडीच बसून राहणार. हे 2 हात आहेत, 2 पाय आहेत आणि इथं बुद्धी आहे. बाहेर पडा, धोके पत्करा, हिंमत दाखवा, दुःख झेला, संघर्ष करा. काय होईल? तुरुमाती खावी लागेल, खा. नाहीतर मग गुलामी सहन करत राहा, तुमची मर्जी.